बोलतात. माणसाचं काय खरं, तोंडा म्हणणार वा वा वा. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही, शोधून सुद्धा. हे विकास फक्त तुमच्यामुळे नाही तर काय आपल्या गावाचं खरे. तोंडावून पुढे गेला की भंगार येते, त्याने तर वाटोळ केले. म्हणजे तोंडावी एक माग एक, डबल मिनिंग. 2 डगरीवर पाय ठेवणे त्याला माणसं म्हणतात, एकाच मुद्द्यावर ठाम राहणं त्याला संत म्हणतात. तुम्ही सांगता पांडुरंगाचं भजन करा आणि आजच्या अभंगात दत्त महाराजांचं तुम्ही वर्णन केलं कस काय. विडल. आता हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे का नाथ महाराज म्हणले, राजा तुझं सगळं मला मान्य रे, तुझा प्रश्नही मला पटला. त्याचं उत्तर 2 स्वरूपात. एक, मी दत्ताचं वर्णन केल्यामुळे माझ्या एकनिष्ठेवर बाधा आली असं तुला वाटत असेल तर तसं होत नाही. याचं कारण दत्त आणि पांडुरंग परमात्मा तुला वेगळे दिसतात, मला वेगळे दिसत. मी दत्तामध्ये पांडुरंगाला पाहतो आणि पांडुरंगामध्ये दत्त महाराजांना पाहतो, त्याच्यामुळे माझ्या एकनिष्ठेवर बाधा येत नाही. आणि उत्तर क्रमांक 2, पांडुरंग परमात्मा जरी आमच्या संप्रदायाचा मुख्य देव असल तरी आमच्या गुरु घराण्याचे इष्ट देवता दत्त महाराज आहे. गुरु घराण्याला किंमत द्यावाच लागन म्हणून दत्ताचं वर्णन. विडल. देव पांडुरंग आहे पण आमच्या गुरुचे गुरु आहेत ना, आजत गुरु. नाथ महाराजांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामीचे गुरु कोण? दत्त महाराज. मग मी माझ्या गुरूंच्या गुरुचं वर्णन केलं तर निष्ठेचा विषय आलाच कुठं. विडल. काय माणसांची क्वालिटी अशी असते की विरोधी पक्षातली माणसं सुद्धा म्हणतात की असा माणूस परत होणे नाही. नितीन गडकरी हे सध्या असं नाव आहे, विरोधी पक्षातले सुद्धा म्हणतात ते गडकरी कमी ते रोडकरीच जास्त आहेत. भाषा मला पक्ष सांगायचा, मला फक्त मुद्दा पटवून द्यायचा आहे. ठराविक मुद्द्यावर त्या समाजसेवकांना समाजामध्ये मान्यता दिली जाते. विरोधी पक्षातला जरी असेल तरी म्हणतात की ते काम त्यांनीच करू जाणं. याचा अर्थ मी जरी संप्रदायातली मुख्य असणारी पंचसूत्रीतला साधू असेल तरी माझे गुरु घराणे आहेत, वेगळे दिसत नाही. आणि त्यांची क्वालिटी, त्यांचं तत्व त्या पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे त्यांचं वर्णन केल्यामुळं पांडुरंगानं नाराज होण्याचं काम नाही. विडल. कारण तुला वेगळे दिसतात, ही तुझी क्वालिटी, हे दोन्ही माझ्या घरी काम करतात. विडल. देवानं काम केलंय. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी आहे, चक्रपाणी वाहे, आनंद भक्ती भावे, आणि दत्त महाराज चोपदारकी करतात. दत्तात्रय चोपदार पुढे उभा काठी कर, एकनिष्ठेवर वादा येत नाही. जे वर्णन केले आजच्या अभंग, दत्त माझा दीनानाथ, दत्त शब्द वापरला. आणि दत्त महाराजांचं स्वरूप हे असं आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. दत्त हा जाना त्रिगुणात्मक. 3 देव आहेत. 3 देव 3 गुणांचे आहेत. ब्रह्मदेव, विष्णू, भगवान शिवजी. ब्रह्मदेव आहेत रजोगुणी, विष्णू आहे सत्वगुणी आणि भगवान शिवजी तमोगुणी. विडल. महादेव तमोगुणी कस काय बुवा? त्याचं उत्तर आहे का, अहो देव सत्वगुणीच आहेत पण बिझनेस वरून पॅटर्न पडलीत. काम तशीच ना, उत्पत्ती स्थिती आणि उत्पत्ती रजोगुण, पालन पोषण सत्वगुणी, आणि संवार करण्याचं काम हे तमोगुणी आहे. ते भगवान शिवजींकडे आहे. म्हणून त्रिगुणात्मक, त्रिमूर्ती, 3 देव एकत्र झाले. दत्त हा जाना, पहा म्हणलं नाही बरं का. दत्त हा
जाना देव ही जाणण्याची गोष्ट आहे, पाहण्याची नाही. विडल एक म्हणला मला देव दाखवा, म्हणलं दाखवतो. नमुनाच होता त्यो. मी नेमकं लाईटच्या पोल पशी उभा होतो आणि ह्या पोलवरून त्या पोल लाईटच्या तारा गेल्या होत्या. म्हणलं लाव हात ताराला. म्हणला करंट बसन ना. म्हणलं करंट दिसतोय का? नाही मला दिसत नसतो पण बसतो. हे सुद्धा तसंच आहे, दिसत नाही पण आहे. महिला म्हणतात दुधात तूप आहे का? दिसतंय का? नाही. मग नाही का? आहे. कधी दिसन? मंगोनी नवनी दादा जगा नंदा जगा नंदा मंगोनी नवनी दादा जगा नंदा जगा नंदा हो मंगोनी नवनी दादा जगा नंदा जगा नंदा मंगोनी नवनी दादा जगा नंदा जगा नंदा मंगोनी नवनी दादा जगा नंदा जगा नंदा शाबाश मंगोनी नवनी दादा जगा नंदा जगा नंदा मंगोनी नवनी दादा जगा नंदा जगा नंदा मंगोनी नवनी दादा जगा नंदा जगा नंदा हे माया आधी मंथन करावं लागन, मग नवनीत निघतंय. दुधात तूप आहे, मंथन करावं लागन. लाकडात अग्नी आहे, घर्षण करावं लागन. जगात देव आहे, भक्ती करावं लागन. विडवलं दत्त हा जाणायची गोष्ट आहे, पाहायची नाही. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा. नेती नेती शब्द नये अनुमाना. 4 वेळेस 618 पुन्हा सदा म्हणे बस आमचं भांडार संपलं. म्हणले आमच्या दुकानातला मालच संपला. नेती नेती वर्णन करू शकत. सुरवर मुनिजन योगी समाधी नाही ध्याना, ध्यानात सुद्धा येत नाही. पण जो भाविक आहे ना, सबाई आभ्यंतरी तू एक दत्त. सबाई बाहेर आहेत. आता पुढचा शब्द महत्वाचा आहे. आभाग्याशी कैशी कळेल ही मात. दत्त महाराज कोण आहेत आभागी माणसाला कळणार नाही. जो भाग्यवान आहे तो या मंडपात येत असतो. हिथं येणं कुणाचंही काम नाही. वा ज्ञानोबा सांगतात जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत आशय माझे जन्म सहस्रजी ओळखीजे. एक वेळ रामकृष्ण रे मुखाला अनंत जन्माचं तप लागतं. माळकरी काय कुणी होईन का? दारू अनंत जन्माचे सुकृत अनंत जन्माचे सुकृत त्याचे मोती हरी पैदा होय. त्याचे मोती हरी पैदा होय पैदा होय पैदा होय. अनंत जन्माचे सुकृत पदरी. अभागी माणसाला महाराज कोण आहेत कळणार नाही. दत्त दान कर. बघा ना विचार. 3 क्वालिटीचे 3 देव आहेत. एक निर्माण करतं, एक जगवतं आणि एक उचलतंय. पण 3 क्वालिटीच्या माणसाला एकत्र आणण्याची ताकद माझ्या अनुसयामध्ये आहे. ही स्त्री शक्तीची ताकद आहे माझ्या. हे असू द्या वेगळे वेगळे पण ह्यांना एक कुणी केलंय? अनुसया. अनुसया शब्दाचा अर्थ आहे जिला कसलीच असूया नाही, इच्छा नाही, मोह नाही, लोभ, निर्लेप जीवन. अनुसया. त्याच्यामुळे स्त्री शक्ती सामान्य नाही. हे तत्व आहे जगाचं. पण त्यांना सुद्धा एक आणण्याची ताकद अनुसया मातेमध्ये. स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नावं ठेवतात. एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका. अख्खं जग म्हणतं महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. हा कृष्ण लय पॉवरफुल आहे. हाय समोर उभा म्हणाव घे बरं डायरेक्ट अवतार. जमलं का? नो. आधी देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागले. ही स्त्री शक्तीची पॉवर आहे. विठवलं अनुसया माता आहेत म्हणून ही 3 फॅक्टऱ्या एक झाल्यात. ही एवढं सोपं आहे का? त्रिगुणात्मय त्रिमूर्ती दत्त हा जाणण्याची गोष्ट. हे दत्त यांचं स्वरूप. पुढचा शब्द महत्वाचा आहे. माझा. हे तर जिव्हाळा आहे बरं का, आपुलकी. इतके मोठे दत्त. दुसरा शब्द आहे माझा.
दत्त माझा. जगामध्ये एक तर देवाला माझं म्हणा किंवा संतांना माझं म्हणा, संसाराला माझं माझं म्हणून व्यर्थ आयुष्य गेलं, कवडीचा फायदा झाला नाही. तुकोबाराय म्हणले देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा. वाचा वाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. मी देवाचा. मी देवा देव माझा आणि मी देवाचा आहे. तुकोबाराय म्हणले मी फक्त देवाला माझं म्हणतो. तसं नाथ महाराज म्हणतात दत्त माझा. उत्पत्ती स्थिती लय हा त्यांचा अधिकार आहे. 4 श्वान दिसतात पण ते 4 वेद आहेत. नित्य जाणवीचे स्नान म्हणजे गंगेचं स्नान नेहमी करतात. हा त्यांचा अधिकार आहे पण तो माझा आहे. दत्त माझा. तुकोबाराय देवाला माझं म्हणतात. आयुष्यामध्ये एक तर देवाला माझं म्हणा किंवा संतांना माझं म्हणा. सर्व संतांनी ज्ञानोबांना माझं म्हणलंय. महाविष्णूचा सखा माझा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. जनाबाई सांगतात ना, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हा एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा काल राजा गोपाळाची लायवाटी. माझा नाना राजा गोपाळाची लायवाटी. हे माझा नाना राजा गोपाळाची लायवाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. पुढचा शब्द महत्वाचा आहे. माझा ज्ञानराज. तिथं सुद्धा शब्द काय माझा. संतांना माझं म्हणा किंवा देवाला माझं म्हणा. ज्ञानराज माझी योगांची बाबुनी. ज्ञानराज माझे योगांची बाबुनी. प्रगट के अलंकार नाम जाने तो अलंकार नाम जानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट तिथं सुद्धा शब्द आलाय माझी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माझेत ज्ञानोबर आहे. तसं दत्त महाराज माझेत. दत्त माझा. दीनानाथ
हा त्यांचा स्वभाव आहे. दीन म्हणजे दुःखी, फक्त पैशाने नाही, इंद्रियाने जे गांजलेले आहेत त्यांना सुद्धा दिनच म्हणायचं. त्यांचे नात आहे, त्यांचे स्वामित्व, दत्त त्यांचा अधिकार, माझा हा संबंध सांगितला, दीनानाथ त्यांचा स्वभाव सांगितला. आणि असे दत्त महाराज काय करतात? दत्त माते भक्ता लागी उभा सतत, भक्तासाठी सतत उभे ते. उभे असणाऱ्या देवाची भक्ती केल्या थोडे आपल्याला फायद्याचे होते, कारण हाक मारले की उभा जीव आहे तो तत्पर असतो. हिथं जर काही कमी जास्त झालं तर टाळकरी लवकर पळत का बसणारी रिदम होतो ना पळायला, बसणाऱ्यांनी कणायचं कुटायचं गुडघ्यावर हात द्यायचा, तवर तर मेला ना बघतो. तसे देवात बी बरेच प्रकार, अनंत रूपे अनंत, काय बसलेत काय झोपलेत, बरेच प्रकार आहे देवांचे. पण सतत उभे, सतत उभे असणारे देव दोन, एक दत्त महाराज भक्ता लागी उभा सतत, आणि दुसरी योगी 28 विठेवरी उभा, अखंड उभा. उभा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, कैवल्याचा गाभा. उभा भाविकासाठी उभा कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. उभा आहे पण कुणासाठी? भाविक आता बी उभे असतात, ते वेगळे, ते स्वतःसाठी. पण हे तर उभा भाविकासाठी, भाविकासाठी उभा आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहतोय कधी माझे वारकरी मला भेटायला आहेत, कमरेवर हात देऊन उभा आहे मायबाप. आणि मग सतत उभे पांडुरंग परमात्मा दत्त महाराज भक्ता लागी उभा. अनेक भक्त अहो भक्ता लागी उभा नाही, कोणत्याही कार्याला धावून जातात. ज्ञानोबऱ्यांची गोळी आठवतात, अर्जुना भक्त जे तर जैसेने पाहे ते तर मी तैसाची होत जाई, जो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. लहान बाळ खेळण्याला खेळवतं तसं ज्ञानोबऱ्या सांगतात की देव हा खेळणं आहे भक्तासाठी. असं देवासोबत भक्त असतील खेळणं म्हणून देवाला खेळवतात, तरी सुद्धा आनंदानं भक्तीचा खेळ खेळतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. दत्त महाराज आंबाजोगाई दासोपंत नावाचे स्वामी होऊन गेले,
त्यांच्याबरोबर सोंगट्या खेळण्यासाठी भक्ता लागे उभा असत. विदर्भामध्ये बाळापूरमध्ये एका माऊलीला दळण दळण्यासाठी दत्त महाराज आले. हा त्यांच्या चरित्रात पुरावा आहे. भक्ता लागे उभा सतत. आपल्याला फक्त पांडुरंगाचंच माहिती की जनाबाला दळण दळू लागले. महाराज सुद्धा आलेत विठ्ठल. आणि देव जनाबाला दळण दळायला आले. आले म्हणजे काय, जनाबाने बोलवलं नव्हतं, हे मनाने आले. मोठ्या माणसाचं असंच काम असतं. फायदा होत इतके बी तुम्ही देवाची बाजू घेऊ नका बरं. संतांना काय अंतकरण आहे का नाही? बरं मी म्हणतो ठीक आहे, गडबडीत झालं, तुमच्या वस्तू राहिल्या, ही जी गोदडी न्यायची काय गरज होती? हाय का नाही? प्लॅनिंगच आवड ठरवू नये म्हणे हे सगळं. बरं मी म्हणतो चला अजून बी आपण देवाची बाजू थोडी लढू. गडबडीत झालं, तुमच्या वस्तू राहिल्या, जनाबाची गोदडी तुमच्या खांद्यावर गेली. मग घरापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत देवाच्या लक्षात आलं नाही का आपल्या खांद्यावर काय वस्तू आहे? जनाबाची गोदडी आहे. लोकांनी उद्या आधीच तर चांगल्याच्या लोक मुळावर आहेत. जनाबाईला त्रास होईल पंढरपुरामध्ये. बरं ह्यांचं गाव गंगाखेड आहे, हे इथं नामदेवरायांच्या आश्रयानं राहिली, समाज त्रास देईन. बरं त्या काळात प्रस्थापित होती, ती गरीबाला काय जगून देत होती का नीट? ज्ञानोबाने उगाच संघटन केलं म्हणून गोरगरीब माणसं मंदिरात आली, त्यांना एंट्री नव्हती. हा विचार देवाला कळाला नाही का? ह्या गोदडीमुळे जनाबाईला किती त्रास होईल एवढं खांद्यावर लक्ष जात नाही. आपल्या खांद्यावर काय वस्तू आहे ती, मग तिथं गेल्यावर गप झाकून ठेवा का नाही? कपाटात ठेवा आपली पिटीत गप. झाकली का खांद्यावर उभा कसा राहिला? हे काय असा राहिला? प्लॅनिंग करून राहिला आणि प्लॅनिंग करूनच उभा राहावं लागतं. विठ्ठल पुजाऱ्याने 3-3 फूट उड्या हाणायला सुरुवात झाली. जनाबाईनं चोरी केली. जनाबाईची गोदडी म्हणले चरा जनाबाईकडं. अख्ख्या पंढरपुरात चर्चा, जनाबाईनं चोरी केली, जनाबाईनं चोरी केली. चर्चा झाली म्हणजे लोकांनी केली. चर्चा करणार एक ठराविक वर्ग ठरलेला आहे बघा. गावात सुद्धा बघा तुम्ही खेड्यापाड्यात हे पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरीवले, पुलाखालचे, गावचा सेंटर जिथं असतो आणि तिथं जी टिवळे असते ना, हे गावात धिंगाणा करायसाठीच बसलेली असते. चांगलं कधी करणारा आणि करणाऱ्याला टोचून बोलल्याशिवाय राहणार नाही. एखादा माळकरी वाढला की लगेच त्याला टोचून म्हणणार आता काय गंधन बुकान हारे पाटण काकडा ना. आधी तर लई पिऊन वाकडा होत होता, आता लागला काकडा करायला. आधी गाठला डाबा ना आता झाला का बाबा? ते म्हणतो नसती घातली तर बरं झालं असतं बाबा. पहिलं मी पियत होतो, मला कोण बोलत नव्हतं, कारण मी बोललं की हानीत होतो. आता पियता यायना हानता यायना. आता सहन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि टीका निंदा आयुष्यात याला ग्रहित धरा. ती माणसं असतातच. ठराविक वर्ग आपल्या विरोधात सुद्धा पाहिजे, त्याच्याशिवाय आपली सुद्धा प्रगती होत नाही. आणि माग टीका निंदा जर होत असेल तर समजायचं आताशी आपलं समाजामध्ये वजन वाढलंय. मूर्खाला लोक चर्चेत घेत नाहीत आणि 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. किती गावासाठी करा, अख्खं गाव एका कोणत्याच माणसाला मान्य करत नाही. लंकेत बी एक बिभीषण होता, तो फुटला. आणि रामराज्यात बी एक धोबी उठला, म्हणला सीता अशोकवनात होती, ती काय आता पवित्र आहे का? हे पहिल्यापासूनच माणसेत, फक्त आडनाव बदलून जन्माला आल्यात. 100%. आणि काय करायचं 100%ला? 51% सरकार येतंय. जगात देवानंतर सगळ्यात जास्त पावर कोणात असेल ती ताकद सत्तेत आहे. सत्ता जर असेल ना, कसलं प्रकरण जाग्यावर जिरवता येतं. चांगलं असो वाईट असो, पण सत्तेपुढे शानपण चालत नाही. ती सत्ता 51% लोकांनी आपल्या बाजूने कौल दिला की हासिल करता येत असते. सत्तेत आहेत त्यांनी बी समजायचं नाही की लय लोक आपल्या बाजूने आहेत, आणि विरोधातल्याने बी खायचं नाही. लयच विरोधात गेले का काय? 1-2% खेळ असतो, फक्त फिरवाय आले पाहिजेत. विठ्ठल ते होत असतं. नो हे बरा हा लौकिक. लोक काय म्हणते त्याचा विचार करू नका. तुकोबाराने उपाय सांगितला. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. तुका म्हणे हसे जन नाही कान तैटाय. ही माणसं कशी अनंत वाचाळ बरळ ती बरळ. हे आम्हाला बी भेटतात. कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरमुड्या करू का? तो आता धर्म मातीत घातला, आम्ही थोडाफार जपत. हे अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संगत व तो होय बाधक. 100 माणसं भेटली तर 100 सल्ले देताना असं करा तसं करा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला आम्ही काय तुमचे गुलाम नाही. निर्णय आपण घ्यायचे आणि मान्य त्यांनी करायचे. विडल तुला चांगलं म्हणलं की आम्ही चांगले, आणि तुझ्या विरोधात गेलो की आम्ही वाईट. कस काय? तू आमचं माप काढणारा कोण? आत्मकृपा महत्वाची. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगू नका. आपुली आपण सर्वोच्च सिद्धांत आहे. आपण आपले गुरु. हा विडल
लोक काय म्हणतील त्याचा विचार करायचा नाही. लोक काही म्हणत असेल, लोकांचं काय खरंय, माणसात बसलं आणि एखाद्याला चांगलं मोकळ्या मनाने बोललं की म्हणते त्याचं काय खरंय, बाडबाड बाडबाड करत. आणि नाहीच बोललं, अहंकारी ती काय बोलत काय तवा, म्हणजे कसं वागावं भाऊ. एखाद्या पाहुण्या रावळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला गेलं, त्याला कामच काय आहे, बोंबलत फिरवतो आणि कुठंच नाही गेलं. ती काय माणुसकीच आहे का? काय तमाशा आहे हो आता, म्हणजे यालाच म्हणायचं अनंत बुद्धीचे तरंग. त्याच्यामुळे ऐकाव जनाचे कराव हे मुद्दा ध्यानात ठेवा. टीका निंदा होत असते. जनाबाईला बी वाईट वाटलं, एवढी सेवा करून हे दिवस दाखवले का देवा मला. अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली, जनाबाईने चोरी केली, जनाबाईने चोरी केली. जनाबाईने सांगितलं देवा मी चोर नाही, तूच चोर आहे. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, धरीला 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 पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, बांधुनिया दोर, पंढरीचा चोर, बांधुनिया दोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. आम्ही चोर आहेत का? तूच चोर आहे. दरीला पंढरीचा चोर. आणि आमच्या चोरीचं वाईट वाटलं गावात चर्चा झाल्यानंतर. आणि जनाबाला बी राग आला, एवढी सेवा करून. आणि तुम्हाला खरं सांगतो, खऱ्या माणसाला त्रासच आहे. आणि ज्याला त्रास होता नाही समजायचं खरं जगतोय. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खात काटेगळी, गरीबाची फाटली जोळी, ओसाला ना टोळी. गरीबाचं लय मराणे, मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून मी झाला नौकर. तरुण मुलांना आईबाप नको वाटत, त्या आईबापाला लावतो कामाला, सासूला नेतो 4 धामाला. कधी आनंद होईल प्रभू रामाला विठ्ठल. अशी परिस्थिती झाली, काय खऱ्याला किंमत राहिली. जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर नाहीच गावलं, मशीनच नेलं म्हण. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन, ह्या बॉक्सासारख्या मशीन छोट्या छोट्या चौकात ठेवलेला. जायचं आणि मशीनमध्ये पाय ठेवायचा, प्लॅस्टिकचा हात येतो बूट पॉलिश करतो, तेव्हा हात जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येतो बूट पॉलिश करतो, पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय पंगत आहे का कोणी? आणि फुकट खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायची, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लावलं, गेलं आणि मशीनमध्ये पाय ठेवला, मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकट. त्या मशीनची अकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून राहायचा. पत्रकाराने विचारलं मशीनीत बदल का केला, म्हणजे भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली काय इतकी सोपी आहेत का काय? लय आगाव. बाजार भरला, बाजारात एक जण माश्या मारायची पावडर काय बसलं, 2 रुपयाला पुडी माश्या मारणार, 2ला पुडी. लोक म्हणली 2लाच माश्या मारतात, मरणाच्या पुड्या खापल्या. एक जण घरी गेला, बायकोनाला पुडी सोड, पावडर आणली माश्या मारायची. पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पियानाला लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माश्या हाना. आता हे काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबाड्यात चालू आहेत ना. म्हणून तर जनाबाने राग देवाचा भ्रष्टाचारच ओपन केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार.
कीर्तीचा भागवत केला थोरट्याचा बहुमान वाढविला थोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला इको दरबार झालाय धुंद आणि माणसं झाल्यात मध्य धुंद अंधारे येतात काय कांच्या डोळ्याला ही सगळा अंधा कानून झालाय काय खरंय धुंद झाला तुझा दरबार सत्यवानाचा बहु केला छळ कीर्तिवानाचे मारेले बाळ सगळा मनविसी त्याचे नाशी बळ जनी मने जाणे तुझा मी खेळ हे काय वर्णन नाही बाई ही देवाच्या भ्रष्टाचाराच्या फायली ओपन केल्या जनाबाईने विडल सुळावर पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सूर असला जनाबाईला विचारलं काय तुमची शेवटची इच्छा जनाबाईने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा हीच माझी शेवटची इच्छा काय प्रेम असेल भगवत भक्ताचं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ जगले तरी पांडुरंगाची आणि मेली तरी पांडुरंगाची माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही देवाने हे वाक्य ऐकलं आणि देवा तुझं भजन करताना जरा मला मरण आलं तर माझ्यासारखे भाग्यवान माऊल्या जगाच्या पाठी दुसरे असू शकत नाही चुटकी वाजवली सोळाचं पाणी झालं भक्ता लागे उभा सतत परीक्षा घेतली पण अंतकाळी उभा राहिलाच ना याचाच अर्थ आहे दत्त माझा दिनानाथ भक्ता लागे जसे पांडुरंग परमात्मा भक्ता आणि सोळाव जाताना जनाबाला भीती वाटली चिंता वाटली काळजी वाटली नाही वाटली का नाही वाटली आता वय नाही ऐसे वाटे जीवा घडेल या शेवा समर्थाची ज्याची खरी सेवा त्याच्या वय काय जीवा हरी आला हाता मग कैची भय चिंता हरी हातात आल्यानंतर चिंता नाही भक्ता लागे उभा सतत ठीक आहे महाराज नाथ महाराज भक्ताच्या दारात उभे राहिले असं तुम्ही म्हणता पण एखादं एक्झाम्पल उदाहरण द्या नाथ महाराज म्हणजे दुसऱ्याचं सांगत नाही माझ्याच दारात उभा आहेत त्रिशूळ घेवो निया करी त्रिशूळ घेवो निया करी हा त्रिशूळ घेवो निया करी त्रिशूळ घेवो निया दुसऱ्या चरणामध्ये नादवा सांगतात बाकीच्यांचं मला माहित नाही पण माझ्या दारात उभेत त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारे आजही पैठणला जा
नाथ महाराजांच्या वाड्याला एक दरवाजा आहे, त्याला नावच आहे दत्तात्रय महाद्वार. ते उभे दत्तात्रय चोपदार, पुढे उभा काठीकर, शस्त्र घेऊन उभा आहे, त्रिशूळ घेऊन. त्रिशूळ 3 टोक आहेत, त्रिविध ताप निवारण करण्याचं काम करतात, आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक. यासाठी त्रिशूळ घेऊन या करी, घेऊन घेतला करी हातात त्रिशूळ. केलं काय? उभा असे भक्ताद्वारी केलं काय? म्हणजे त्यांचं कामच ते. भक्त राखे पाया पाशी दुर्जनाची सवारी दुर्जनाची भक्त राखे पायापाशी. टाळ वाजवा. दुर्जनाची सवारी भक्त राखे पायापाशी दुर्जनाची सवारी भक्त राखे पायापाशी दुर्जनाची सवारी दुर्जनाची सवारी दुर्जनाची सवारी. पायापाशी भक्त. दुर्जनाचा कार्यक्रम कामच ते. घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो. शस्त्र आहे आणि देव हा शस्त्रानं शोभून दिसतो आणि संत हे शास्त्रानं शोभून दिसतात. विडवलं उलट आहे का? ज्याच्याकडे शस्त्र आहे तो देव आणि ज्याच्याकडे शास्त्र आहे ते संत. शस्त्र आणि शास्त्र एकच का नाही? तू म्हणता महत्वाचं काय? दोनही का? शस्त्राला आधार शास्त्राचा पाहिजे आणि शास्त्र टिकवण्यासाठी कधी कधी शस्त्र सुद्धा उचलावं लागतं. दोनही बाजू महत्वाच्या आहेत. आर्मीतल्या जवानांच्या हातामध्ये बंदूक हे शस्त्र आहे, म्हणून वारकऱ्याच्या गळ्यातला टाळ हे शास्त्र टिकू नये मायबाप. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रंच्या डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेच्या सीमात त्यांनी शाबूत ठेवलाय. त्यांच्या जीवावर इकडं आपण सप्ते यात्रा कीर्तन महोत्सव करतो. आर्मीतल्या जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. काय त्याग आहे! आणि आर्मीतली लेकरं कुणाची? तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, वारकऱ्याचे, गोरगरिबाचे पुरेत, मोठ्याचे नसतील. सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बुडवत असतात. विडवलं काय त्याग आहे त्यांच्या जीवनात. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस सत्य घडलेल्या घटना. त्या खांदे जळगावचा एक आर्मीतला जवान होता, त्याचं आज लग्न झालं दुपारी 12:30 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता फोन आला, ऑपरेशन सिंदूर सीमेवर हजर राहा. फक्त 5 तास झाले होते लग्न होऊन. निघाला, बॅग भरली, बायको रडायला लागली, मालक मला सोडून रडू नको, तुझ्या अगोदर माझं लग्न या भारत देशाच्या मातीसोबत लागलेलं आहे. तुझं रक्षण करणं जशी माझी जबाबदारी आहे, तुझ्या अगोदर ही भारत माता सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. काय त्याग आहे त्यांच्या जीवनामध्ये. अहो रात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकां समान अन्यायाला भिडा, तरुणांनो लढा रे लढा. विडवलं विषय कशात चालू आहे? शस्त्र आणि शास्त्र. अहिल्या देवींच्या एका हातामध्ये महादेवाची पिंड आहे बघा, शास्त्र. पण जर लईच येडेवाणी करायला लागली तर मग दुसऱ्या हातात तलवार रे. हे झालं शस्त्र. शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे, हे झालं शस्त्र. पण महाराष्ट्राचा राजा तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता, हे झालं शास्त्र. शस्त्र आणि शास्त्र एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाथ महाराज म्हणजे शास्त्र आहे आणि दत्त महाराज म्हणजे शस्त्र आहे. विडवलं हातामध्ये शस्त्र घेतले. त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारे. दत्त एक तत्व आहे. आणि काय भाग्य असेल महाराजांचं, देव असून सुद्धा गुरु होण्याचं भाग्य त्यांना मिळालं. हो, तुकोबारायांचा एक अभंग आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव देवही आणि गुरुही. तसं हे दत्त महाराजांचं विशेष आहे. त्यांच्या नावापुढे उपाधी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही उपाधी आहे. गुरुदेव, गुरु म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, उतरी पहिलं पारू, दत्त माझा गुरु आहे ते मायबाप. आणि गुरूंना माना. ज्यांनी शाळेत असताना गुरुजींचा मार खाल्ला ती सध्या ऑफिसर आहेत.
तालुके जिल्हे त्यांच्या ताब्यात आहे, सहीशिवाय पान हलत नाही, मार खाल्ला. आणि जी गुरुवर गुरु राखली ती गुरान मागत. गुरुनिष्ठा लय महत्वाची. ज्ञानोबा सांगतात, श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापाशी होती, त्यांनी कोळे त्रिजगती एकविध केले. एकलव्यानं मातीच्या गुरुकडून ज्ञानार्जन केलं. मग गुरुवर निष्ठा फार महत्वाची. विडवलं. आणि दत्त संप्रदाय हा विषयच असा आहे की त्यांनी गुरुलाच देव मानलेला आहे. गुरु परंपरा, गुरु शिष्य परंपरा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा दैत कुळीचा हा गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव नाही दोष. गुरुविण देव नाही जीवा. पाहता नाही त्रिलोकी. पाहता गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा सुखाचा सागर. सागर सागर. हो, आमच्या राऊत महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. नुसते देव नाहीत, ते गुरु आहेत. गुरुदेव दत्त हे त्यांचं भाग्य आहे. आणि दत्त संप्रदायाची परंपरा विभूतीनं सिद्ध होत असते. आता विभूतीचं एक महत्व सांगतो, मग तिसऱ्या चरणात एंट्री करू. विभूतीत काय ताकद आहे? भस्म विभूती हे वैराग्याचं प्रतीक आहे बरं का. हा, राग करावी लागते. जाळोनी संसार वैसलो अंगणी, हे वैराग्य आहे. ते खऱ्या अर्थानं भस्म आहे. त्याच्यामुळे जीवनामध्ये वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैताग कुणाला बी येतो, कटाळलं की मी जीवच देईल, मरत नाही. नवरा बायकोची भांडणं लागली आणि बायको जीव द्यायला निघाली. रात्री 12 वाजता निघाली आणि हातात बॅटरी घेऊन निघाली. शेजारी म्हणले कुणीकडे, म्हणले जीव द्यायला. म्हणले बॅटरी. म्हणले इचू काट्याचा जरा भ्या वाटतंय. आता तू जीव देईन का? अरे तुला विचू काट्याचं भ्या वाटतं आणि तू जीव द्यायला निघाली. हे वैराग्य नाही, हे वैताग आहे. तो गोबारा म्हणले असले नमुने मला लय भेटतात, मी मोजीत नाही त्यांना. हे बोलता वाटे सोपे, बोलायचं सोपे. तुका म्हणे कोरोना जावीन त्याचे पाय माझ्या जीवी. वरीजनं वैराग्यवान भेटला, खांद्यावर घेऊन नाचन म्हणले त्याला विडवलं. विभूती भस्म हे वैराग्याचं त्यागाचं प्रतीक आहे मायबाप. आणि त्या भस्मात किती अहो, गोरक्षनाथांचा जन्म सुद्धा भस्मातूनच झालेला आहे. वाचा तुम्ही नवनाथ ग्रंथ. मच्छिंद्रनाथ आले का माऊलीचा भिक्षाम देई, अल्लक निरंजन. भिक्षा दिली, चेहरा बारीक दिसला. साधूला काय सांगायची गरज न सांगत तुम्हाला कळू येते अंतर. अजून कुस पवित्र झाले. ही घ्या विभूती. मुलगा होईन पण 12 वर्षांनी येईन आणि मुलगा घेऊन जाईन. ती म्हणली एक तर होतच नाही. 12 वर्ष सहवास लाभाना कुस पवित्र होईल. द्या महाराज. घेतली विभूती, पाणी टाकून प्या म्हणले. ग्लास तोंडाला लावणार शेजारीनं आली. तुम्हाला खरं सांगतो, सगळे धर्म परवडले पण हे शेजार धर्म आहे ना सगळ्यात घातक धर्म. बाकीचे टोटल धर्म लय चांगले, पण हे धर्म सगळ्यात बेकार. अहो, तुमचा आनंद सुद्धा तुम्हाला सुखानं खाऊन देत नाही. तो लय जळणारी माणसं वाढली. ही जळजळ, आणि ही जळजळ जवळच्यांनाच होत असे. शेजाऱ्याने गाडी घेतली पेढे द्यायला हप्त्यावर घेतली असेल. अरे त्याने जमीन काही का ना, तुला काय करायचंय भाऊ? अरे शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला, अशी भावना ठेवा ना. अशी भावना ठेवली तर तुमचा बंगला होईल. आणि नाही बांधणं होत, त्याच्याच बंगल्या जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचा चहा प्यायचा आणि गप्पा मारून माघारी यायचं. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो आणि शहाणा माणूस सोबत राहून फायदा घेत असतो. जळू नका, सोबत राहा. आणि जळणारे जवळचेच असतात. आता तुमच्या गावातला एखादा माणूस मोठा झाला, त्या माणसाविषयी आमचा कर्जचा माणूस जळण का? त्याला काय घेणं नाही. तिकडे मोठा हो नाही तो खोटा हो, तुला तो काही. जळणारे जवळचेच असतात. आणि जळका रोग इतका वाढलाय, इकडे आलाय का? त्या जळक्या रोगाचे लक्षण सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे.
आणि लोकांचं असं आहे, तुम्ही दलिंदर राहा, भिकारी राहा, तुमच्या कर्ज असू द्या, तुम्ही खिचपत पडा, लोक म्हणतात चांगला आहे, असाच पाहिजे, चांगला रावलाय चिखलात. म्हणजे भिकारी राहा, लोकांना बरं वाटते. पण तुमच्यातून मोठा झाला की ह्याचं डोकं दुखा सुरू झालं बा. एखादा घर जर हसून खेळून राहत असेल ना, तर शेजारचा एखादा ज्याचा बुद्ध्यांक लयच खालचा आहे तो विचार करतो, मी जिवंत असताना ह्यांची टाप कस काय झाली हसायची. माझा इतका गद्दार यांच्या भिंतीला भिंत लावून राहत असताना माझे शेजारी हसूच कस काय शकतात. माझ्या विचाराचा अपमान आहे. काय राहिलं माझ्या जीवनात. जर मी जिवंत असताना शेजारी हसत असेल, किती बेकार धर्म येऊ शेजार धर्म. शेजारी चांगलं पाहिजे, नाही तर निवांत पटांगणात एकटं घर असावं महाराणात, नाही तर शेजारी चांगले असावं. तशी ते शेजारीने आली म्हणली, काय भस्म येड लागलं काय. म्हणली भस्म खाऊन कुठं पोरं होत असतात का, असं कोणी येणं काय देईन द्या भेगून. हा हे शेजारीनं अशी नसावं. आता नात मारा शेजारी सांगतो, या शेजारी ना आवाज ऐकू द्या, ऐकू द्या. या शेजारी ना मला नाही केलं का, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग असं. या पंढरीची वाट नको आणि चलता चलता पायाला आले की ग बोल. टाळी टाळी टाळ टाळ अभंगाची घाई 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 घाई. माझे कपाळ उठले की ग बाई, या शेजारीला, या शेजारीला, मला नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. त्या अशी शेजारी नसावा. पंढरपूरला नेलं तरी म्हणते बरं नाही केलं. नुसतं भारुडाचा शब्द लक्षात ठेवू नका. भावावर जे आरूढ होतं त्याला भारूड म्हणतात. आपण शब्द काय झालं हे ब्रह्मन मायान लय सांगितलं. नाथ महाराज म्हणले लोक यायना बोर झाली, निम्यातून उठणं जायला लागले. म्हणले ह्यांना थांबवायचं कसं. रूपकातून भारुडाची निर्मिती केली. रुचेल पचेल अशा सोप्या भाषेत अवघड तत्वज्ञान सोपं करून सांगितलं. शेजारीन म्हणजे घरा शेजारचं घर नाही, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला पंढरपूरला नेलं, मग दुर्बुद्धी म्हणती बरं नाही केलं ग बया. हा त्याच्यातला खरा अर्थ विटवलं. ती फेकून विभूती म्हणले, दिली उकंड्यावर विभूती फेकून. 12 वर्षानं मचनात आले. आल्लक निरंजन कुठेही मुलगा, डोळ्यातनं पाण्याला महाराज माफ करा, विभूती खाल्ली नाही. दुसऱ्याचं ऐकून फेकून दिली. कुणाचं बी ऐकू नका आयुष्यात, फजिती होत असती. म्हणले कुठं फेकली, गाईचं शेण जिथं टाकतात. आणि योग सामर्थ्यातून 12 वर्षाचा एक बालक त्याच्यातून आमच्या मच्छिंद्रनाथाने बाहेर काढला. गोरक्षेतून जन्म झाला म्हणून नाव गोरक्षनाथ ठेवलं. म्हणजे गोरक्षनाथांचा जन्म हा विभूतीतून झालेला आहे. आणि अशी विभूती दत्त महाराजांनी कपाळाला लावली अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
भगवंताच्या नामाचा केलेला जे जयकार विठोबा रखुमाई हरे 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 ओके झाला आता. हात खाली घ्या सगळ्यांनी. हार घालायला संयोजक मंडळी पुढे या. कार्य चाले धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये
तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखे संस्कृत नाही. शब्दच कसा आहे, भारत माते की. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका त्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका नाही. पण भारत माते की आई म्हणतो आपण. या देशाला तर पवित्र विचाराचे माणसं नाही का? सैन्य कसं असावं, चीनकडून शिकावं. तंत्रज्ञान जपान, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबिया, संस्कृती कशा समाजा पवित्र भारताकडून शिकावी. हा भारत देश कसा आहे? पवित्र देगुळ पावला, पवित्र देगुळ देशातलं प्रत्येक कुळ पवित्र आहे. आवाज. आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली ताली. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा, समाज म्हणत होता जाता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. माझी जाबुने जिजाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीस ना भवानी. आणि जिनं तलवार दिली इको हॅलो ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. सुरवडा बघा. हा. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. ताली, 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 ताली. ताली. हो, हो.
शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला आला. एक जण म्हणा शिवाजीला आजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवा रात्रीचे शिरले. बघून शिवा मर्द खान म्हणी घाबरले. केला गनिमी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला. शाहिस्ता बोलत से या तो बाला. केला शाहिस्त्यावर त्याची तुटली बोटेच्या अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसे युवा शक्ती ही छत्रपतींचे खऱ्या अर्थानं मावळेत. आज बहुसंख्येने तरुण मुलं उपस्थित आहेत. तरुण आहे जवान. तो या महाराष्ट्राच्या मातीचे हे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीचे उंच होईल मान. आणि हे घडवण्याचं काम जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. सध्याचे जाती धर्माचं राजकारण आहे महाराष्ट्रात, ते महाराष्ट्राच्या विकासाला अत्यंत घातक आहे. पण एक वाक्य सांगतो, आज एवढा हजारो समाज, बसायला जागा नाही, माणसं उभा आहेत गेटवर. वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपण मांडीला लावून बसलोय. माझ्या ज्ञानोबरांच्या दरबाराची ताकद आहे. दुसरीकडे हे शक्य नाही. माणसंच कुठे एक होत्यात आहेत मला सांगा. जत्रत हानामार्या पिऊन धिंगाणा, यात्रात बी सगळे भांडणच. सभेला बी पैसे देणंच आणावं लागतात. ती बोंबाल त्यात 500ने ठरलं 200नेच मिळालं. ज्यांनी ठेवली त्याचं वाजून टाकतात पत्रकारांपाशी. एवढी एक जागा आहे. वर्षभर एकमेकाचे तोंड न पाहणारे माणसं सप्त्यात मांडीला लावून बसलेत. गावखेड्यात बघा सप्ते चालू आहेत आणि आपण सगळे शेतकरी संस्कृती जपणारी माणसं आहेत. भाऊ जर बोलत नसतील ना आणि काल्याची पंगत बसले तर एक भात वाढतो मागचा बुंदी वाढतो, ते म्हणतो दादा पुढे चल की. न बोलणारे माणसं सुद्धा एकत्र आणण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायात. माणसं तोडणं सोपं आहे, माणसं जोडणं आवड आहे. आज बघा किती भरगतचा समाज या ठिकाणी दिसतोय. जिकडं बघन तिकडं माणसाचं हिकडं पॅक आहे, तो कोपरा पॅक, समोर माणसं बसली तितकीच मागं रोडवर उभा आहेत. हे फक्त माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारात होऊ शकतं. ही संप्रदायाची पावर आहे. रेडा बोलवला भिंत चालवला, मी तर म्हणतो माऊलीचा हा दुय्यम चमत्कार आहे. ज्ञानोबरांचा सगळ्यात मोठा चमत्कार मेळविली मांदी वैष्णवांची. सगळे वैष्णव एकत्र गेले. सप्ताह आणि माणसं जोडण्याचं दुसरे काम म्हणजे ज्ञानोबरांचा तुकोबरांचा पालखी सोहळा. 20 लाख समाज माझ्या ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या सोबत आहे. माऊलीशिवाय बोलणं नाही हो. काय जन्म दिलेला बाप तुम्हाला नीट बोला ना, बायको तुम्हाला आरतुर बोलती, कारण तुम्ही लय शिकलाय ना. मग आरतुर बोलल्याशिवाय मग शिकल्यासारखं वाटत नाही. म्हणजे घरातली माणसं तुम्हाला नीट बोला ना, पण तुम्ही जर वारीत आले तर माऊलीशिवाय बोलणं नाही. माऊली या, माऊली बसा, माऊली जेवले का, आज काय सोय नाही तर चला आमच्याकडे माऊली मुक्कामाला. किती प्रेम किती जिव्हाळा माझ्या संप्रदायाने जगाला देवा. वारी पालखी म्हणजे महाराष्ट्राच्या एकीचं दर्शन आहे मायबा.
महाराष्ट्राला चपराक आहे. आम्ही अजूनही एक आहोत. हे माझ्या ज्ञानोबा तुकोबाने समाजामध्ये या संप्रदायाचं बीजारोपण केलं, समाज जोडण्याचं काम केलं. म्हणून दत्त जयंतीच्या निमित्तानं स्वर्गीय आमदार साहेब असतील, त्यांचे बंधू विजू शेठ असतील, ही सगळी त्यांची टीम अत्यंत ताकद लावून हा सप्ताह का आयोजित करतं. त्याचं हेच कारण आहे, आपला समाज एक झाला पाहिजे, विचाराचं आदान प्रदान झालं पाहिजे, माणसाच्या जीवनामध्ये सुजलामता सुफलामता यावी, यासाठी धर्ममंडप आहे. एक राहायला शिका. 4 भाऊ जरी एकत्र असतील तर कुटुंबात सुद्धा दबदबा आहे, चौघेत पण एकत्र आहेत का. एकीला किंमत आहे ना. सुशिक्षित माणूस द्राक्षे घ्यायला गेला, कशी द्राक्षे 50 रुपये किलो, घेणारा मला किंमत कमी करा. म्हातारे म्हणले खालची जी मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किमतीत का बदल. हा द्राक्षांचा घडे, ह्यांचा एका तेव जीव गुतलाय. किती संकट आली एकमेकाला एकटं सोडत नाहीत म्हणून 50 रुपये किलो. आणि खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी वाहवंद चोपल्यात, फुकाट बे घेऊन जा, लई लुडबुड करतात. मोकार राड आहे पाटीत, म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का. स्वर्गीय आमदार आमचे लक्ष्मणराव जगताप यांनी काय कमावलं. पैशाची श्रीमंती नाही, त्यांच्याकडे माणसाची श्रीमंती होते. म्हणून सर्व समाज आजही गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा. आणि त्यांचे बंधू सुद्धा तितकेच तत्पर. विजू शेठ सगळ्या संप्रदायात, भंडारा डोंगराव काम असू द्या, वारकऱ्याला कोणत्या अडचणी द्या, हक्कानं धावून येणारा माणूस, जिव्हाळ्याचा माणूस म्हणून संप्रदाय त्यांच्याकडे पाहतो. असे विजू शेठ असतील, गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगा माझी, राहिल्याच्या कीर्ती जगा देह रूपानं ते दिसणार नाहीत, पण विचाराच्या रूपानं, संस्काराच्या रूपानं आजही ते आपल्यामध्ये आहेत असा भास आपल्याला होतो. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा समस्त जगताप परिवार आजही समाजाला सोबत घेऊन काम करत आहेत. हे उत्तमत्या याती देवा शरण आणण्यगती उत्तम माणसाची लक्षणं आहेत. आज त्यांच्या संकल्पनेतून ताकद लावून त्यांनी हा सप्ताह केला. सगळ्यांना सोबत घेऊन हे संस्थाना संट्रस्ट असतील, सुभाषदादा काटे असतील, आदरणीय शिवानंद स्वामी असतील, सर्व मंडळी एकत्र येऊन बघा ना किती रेलचेल, किती भरगच हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. हा आनंद, हा ब्रह्मानंद ह्या सगळ्यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी निर्माण झालेला आहे. दत्त जयंतीचा पर्वकाळ आहे म्हणून कायनं वाचन मननं सेवा करा, फळ मिळणार. कोण फळ देतं. जवळी असे काम देणो, तिचा महिमा काय वानो. काम देणो जवळ आहे. कपाळाला विभूती लावली, गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ, अशा दत्त महाराजांचं रूप माझ्या चित्तात राहिलं. अभंगाच्या शेवटी